नमस्कार मैत्रिणींनो, मी राणी. माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचे मनापासून स्वागत. तर आज आपण सध्या ट्रेडिंगमध्ये चाललेलं जे कमळासन आहे ते आज आपण घरच्या घरी कशा प्रकारे तयार करू शकतो ते मी तुम्हाला सांगणार आहे अगदी सोप्या पद्धतीत. तर मी इथे सुरुवातीत पेपर घेतला आहे. पेपर आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आणि आता आपल्याला एक 13 इंचाचा वर्तुळ तयार करायचा आहे. तर मी 13 इंचाचा अर्धा 6.5 इंचावर अशा प्रकारे मार्क करून घेणार आहे. आता जिथे जिथे मी मार्क करून घेतलेला आहे तिथे मी ते मार्किंग अशा प्रकारे देऊन घेते आणि कट करून घेते. आता आपल्याला 11 इंचाचा एक वर्तुळ तयार करायचा आहे. तर 11 इंचाचा अर्धा 5.5 इंचावर मी अशा प्रकारे मार्क करून घेतलं. तर आपले दोन वर्तुळ असे तयार झालेले आहेत, एक 11 इंच आणि एक 13 इंच. आता आपल्याला पान कट करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी ते पेपर घेतलेला आहे. पेपर आपल्याला डबल फोल्ड टाकून घ्यायचा आणि आता आपल्याला रुंदी 1.25 इंच टाकायची आहे आणि 6 इंचावरही आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि 6 इंचाचा अर्धा 3 इंच तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आणि 3 इंचावरून 2.5 इंचावरही आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची. आता जिथे जिथे मी मार्किंग करून घेतलं होतं तिथे मी अशा प्रकारे लाईन ओढून घेते. आता आपण हे पान कट करून घेऊया. आता जो 13 इंचाचा वर्तुळ होता त्याचे मी एक कॅनव्हास पेपर आणि 2 मेन कपडा असे कट करून घेतलेले आहे आणि तशाच प्रकारे आपल्याला 11 इंचाचे हे 2 मेन कपडे कट करून घ्यायचे आहे. आता मी हे पान घेऊन कॅनव्हास पेपरवर कट करून घेणार आहे. कॅनव्हास पेपरही मी कट करून घेतलेला आहे. आता मी हा कपडा डबल फोल्ड करून घेतला होता तर त्याच्यावर कॅनव्हास पेपर ठेवून अशा प्रकारे मार्किंग करून घेते. आता ह्यावरही आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी सर्व पानं कट करून घेतलेले आहे. सर्कल पण आपल्याला पूर्ण कट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी इथे आता सर्व व्यवस्थित जुळवून घेतलेलं आहे. त्यावर पिना लावून घेतल्या की ते परत मग इथे तिथे सरकत नाही. आता त्यावर आपण पाव इंचावर अशी शिलाई करून घेऊया. जिथून आपण शिलाई चालू केली होती तिथे आपल्याला 1 इंचाचा अंतर ठेवायचा आहे. या प्रकारे मी मध्ये 1 इंचाचा अंतर ठेवलेला आहे. तुम्ही 1 इंचाचं किंवा 1.5 इंचाचं अंतर ठेवून अशा प्रकारे आपल्याला मध्ये हे खोलून घ्यायचं आहे. व्यवस्थित आता मी हे खोलून घेतलेले आहे. व्यवस्थित आपल्याला हा गोल सर्कल व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि त्यावरती दाब शिलाई टाकून घ्यायची. व्यवस्थित कपडा करून घ्यायचा आणि त्यावरती दाब शिलाई टाकून घ्यायची.
आणि जिथे आपला मोकळा कपडा होता, जिथे आपण शिलाई नव्हती टाकलेली, तोही आतमध्ये फोल्ड करून आपल्याला तिथेही शिलाई टाकून घ्यायची. अशाच प्रकारे आता आपण पानालाही शिलाई मारून घेणार आहे. तर मी एकावर एक पान व्यवस्थित ठेवून त्यावरती कॅनव्हासचा कपडा ठेवून घेतलेला आहे. आता आपल्याला पाव इंचाच्या अंतरावर त्याच्यावरही शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारल्यानंतर जिथे जिथे एक्स्ट्राचा कपडा आहे मी तो कट करून घेते आणि मध्ये मध्ये थोडंसं कट केल्यानंतर आपला पलटी करताना कपडा व्यवस्थित पलटी होतो. अशा प्रकारे आपल्याला हे पान तयार करून घ्यायचं आहे. आता आपल्याला जो 13 इंचाचा वर्तुळ तयार करून घेतला होता, आता त्यावरती आपल्याला हे ग्रीन कलरचे पानं लावून घ्यायचे आहे आणि लावताना आपल्याला पुढे त्याला 1 इंचाचा अंतर ठेवून दुसरं पान आपल्याला त्यावरती ठेवून शिवून घ्यायचं आहे. एकावर एक पान ठेवून आपल्याला व्यवस्थित त्याच्यावर शिवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी सर्व पानं हे त्यावरती लावून घेतले आहे. आता आपल्याला पिंक कलरचे पानं घेऊन त्यावरती लावायचे आहे. त्याच्या अगोदर मी सर्व परत एकदा त्याच्यावरती स्टिच करून घेते. आता आपल्याला परत पिंक कलरचे पानं पाव इंचाचा अंतर आतमध्ये ठेवून आपल्याला ते लावून घ्यायचं आहे. पानाला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं. अर्धा इंच फोल्ड करून आपल्याला त्याच्यामध्ये 1.5 इंचाचा अंतर ठेवून आपल्याला अशा प्रकारे पानं लावून घ्यायचे. 1.5 इंचाचा अंतर ठेवून आपल्याला पान लावायचं आणि तो पूर्ण सर्कल कंप्लीट झाल्यावर आपल्याला आता जिथे 1.5 इंचाचा अंतर ठेवलं होतं तिथेही आपल्याला एक एक पान लावून घ्यायचं. अगदी सोपी पद्धतीत हे कमळासन तयार होतं. तुम्ही घरी एका सोप्या पद्धतीत तुम्ही ही घरी कोणत्याही कपड्याने, घरी आपल्याला उरलेला कपडा असू नाही तर कोणता आपला बाहेरून जरी कपडा आणला तर त्या कपड्यामध्ये तुम्ही हे कमळासन बनवू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीत. आता जो 11 इंचाचा मी वर्तुळ घेतला होता तोही मी त्यावरती ठेवून घेतलेला आहे. आता आपण त्यावरती शिलाई मारून घेऊया. आता मी सर्व शिलाई मारून घेतलेली आहे. आता मी ह्यावरती लेस लावून घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही लेस त्यावरती लावून घेऊ शकता.
अशा प्रकारे मी पूर्ण लेस त्यावरती लावून घेतलेली आहे. आपलं कमळ आसन तयार झालेलं आहे. किती सुंदर पद्धतीने हे तयार झालेलं आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.